नमस्कार, मी आता या द्रोणगिरी नोड मध्ये आहे. मित्रांनो, आपण जर या संपूर्ण द्रोणगिरी नोड मध्ये फिरलात तर आपल्या एक गोष्ट निदर्शनास येईल की इथल्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर असणारी बहुतांश दुकाने परप्रांतीयांची आहेत. आपले स्थानिक मराठी दुकानदार हे क्वचितच तुम्हाला इथे पाहायला मिळतील. या परप्रांतीयांना जे कोणी इथे व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत असतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आता यांच्याकडून काही पैसे घेऊन यांना जागा उपलब्ध करून द्याल, पण जेव्हा हा भाग नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केला जाईल तेव्हा हे त्यांना कर भरतील. मग तुम्हाला हप्ते नाही मिळणार किंवा यांच्यावर सिडकोने पालिकेने किती वेळा कारवाई केली, यांची दुकाने तोडली तरी पुन्हा पुन्हा तिथे दुकाने उभारतील, झोपडपट्टी वसवतील. भविष्यात इथं अधिकृत बाजारपेठ जरी तयार झाली तरी त्यामध्ये यांना तिथं कायमस्वरूपी जागा दिल्या जातील. म्हणूनच अनधिकृतपणे परप्रांतीयांना व्यवसायासाठी जागा देऊन त्यांच्याकडून हप्ते घेण्यापेक्षा स्वतः इथं कुठला व्यवसाय टाका, पाहिजे तर तिथं कोणाला कामावर ठेवा, पण परप्रांतीयांना थेट बेकायदेशीररित्या इथं व्यवसायासाठी जागा देऊ नका. हे इथं व्यवसाय करण्यासाठी येतील, पैसे कमवतील, भविष्यात आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या इथं यांच्या असेल आणि आपणच आपल्या इथं अल्पसंख्याक होऊन जाऊ. मग आपल्या रोजगारांमध्ये सुद्धा यांचा मोठा वाटा असेल, यांची दादागिरी देखील तेवढीच वाढेल. म्हणूनच सांगते, अजूनही वेल गेलेली नाही, वेली सावध व्हा, अन्यथा आपला मराठी माणूस, आपला भूमिपुत्र इथून हद्दपार व्हायला वेल लागणार नाही. मुंबईतून आपल्या मराठी माणसांची, आपल्या आगरीवाल्यांची लोकसंख्या कमी होत चालली आणि परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे वाढत चालले, त्यांची दादागिरी वाढत चालली. हे कुणामुळे तर याला जबाबदार पण आपलीच लोक आहेत. मग त्यात नेते वगैरे सर्वच आले. तीच चूक इथं पुन्हा करू नका. म्हणूनच पुन्हा एकदा सांगते, परप्रांतीयांना हप्ते घेऊन व्यवसायासाठी जागा देण्यापेक्षा तेच व्यवसाय आपल्या गाववाल्यांनी टाका. पाहिजे तर तिथं कोणाला कामावर ठेवा, पण कामावर पण अशाच लोकांना ठेवा त्यांच्यापासून पुढे जाऊन आपल्या लोकांना धोका नसेल. दररोज या द्रोणगिरी नोड मध्ये कुठे ना कुठे तरी परप्रांतीयांची नवीन दुकाने उभे राहत आहेत. तर आत्ताची परिस्थिती आहे, तर पुढे किती गंभीर परिस्थिती असेल याचा विचार करा. यांच्यावर नक्की कोणाची कृपादृष्टी आहे ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता ही व्हिडिओ टाकल्यावर मला कोणी शिव्या द्या किंवा धमक्या द्या, मला काही फरक पडत नाही. मी माझ्या समाजासाठी, माझ्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी कायम आवाज उठवत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोली.